मुख्यमंत्र्यांच्या आजच्या या निवेदनानंतर पुढे विधानसभेत काय घडलं पाहूया पुढच्या एका मिनिटात। विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणावरील निवेदनानंतर बोलू दिलं नाही, त्यामुळे विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला। सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत विरोधक आमदारांनी सभात्याग केला। सत्ताधाऱ्यांनी मुस्कटदाबी केल्याचा आरोप विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी केला। अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप केला। अपेक्षा होती की सभागृहात सुद्धा त्यांनी मुद्दे उपस्थित केले असताना त्यावर आम्हाला काही आमची भूमिका मांडायची होती, पण त्या ठिकाणी सरकारने आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, मुस्कटदाबी करण्याचं काम केलं। विरोधी पक्षाला आम्हाला आमचे तिथे जे काही विचारणा करायची होती ती विचारणापासून आम्हाला रोखल्या गेलं। स्पीकरनी सुद्धा याच्यात पक्षपात केला स्पष्ट म्हणणं आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाविषयी किंवा अन्य ओबीसींच्या बाबतीमध्ये सुद्धा जे जे विषय समोर आले त्या बाबतीमध्ये विचारणा करायची गरज होती आणि ते अपेक्षित होतं की लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने विरोधकांना सुद्धा बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे। विकासाचा ध्यास म्हणजे